हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवारी देवुनिया करकटवारी देवुनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटवारी देवनिया करकटवारी देवनिया तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेच जान आवडे निरंतर हेच जान तुळसी हार गळा काचे पितांबर आवडे निरांतर हेच ज्ञान आवडे निरांतर हेच ज्ञान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौतुभामणी पुढं पुढं सरका, पुढं विराजी पुढं सरका. कंठी कौतुभामणी विराजी बखर कुंडले गणपती श्रवणे कंटिकात्मने विराजिता कंटिकात्मने विराजिता तुळशी हार गळा गाजे पितांबर तुझ्यावर गळा काचे पितांबर तुळशी हार गळा गाजे पितांबर तुझ्यावर गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेचे जान आवडे निरंतर हेचे जान तुझ्यावर गळा काचे पितांबर आवडे निरंतर येते जाण आवडे निरंतर येते जाण तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तू कामने माझे हेचे सर्व सुख तू कामने माझे हेचे सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडीनं पाहिन त्रिमुख आवडीने पाहिलं श्रीमुख आवडी तुळशी हार गळा काच्या पितांबर आवडे निरंतर हे दान तुळसी
रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजना सुख झाले हो साजना सागरे तो हा विठ्ठल बरवा परवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर भगतो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल
काकुलती तो हरी हरे काकुलती हे तो हरी आकुलते हरे क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता तुमची मज लागली सवे तुमची मज लागली सवे ठाईचे नव्हे नवगडी ठाईचे नवे नवगडी अनिक बोलावी ते फार अनिक बोलावी ते फार बहु थोर नावडती बहु थोर नावडती भाविके त्यांची आवडी मोठी भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे जीवे घाली मिठी तुका म्हणे जीवे घाली मिठी तुमची मज लागली से सवे तुमची मज लागली से सवे आईचे नवे नवगडी ठाईचे नवे नवगडी ढोबार खुमाई टाळी वाजवा ढोबार खुमाई 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 ढोबा ढोबा ढोबार खुमाई हा ढोबार खुमाई ढोबा ढोबा प्रथम चाली करता बबन महाराज कंधारी आणि गोरक्षनाथ महाराज दौंडकर आळंदी यांची प्रथमतः या ठिकाणी चाल व्यवसाय होईल. काकुलती येतो हरी काकुलती येतो काकुलती
ठाईचे नव्हे नभो गड्या ठाईचे नव्हे नभो गडी नवे गडी ठाईचे नवे नभो गडी राम ठाईचे नवे नभो गडी राम आईचे नभो गडी ठाईचे नव्हे नभो गडी ठाईचे नव्हे गडी आईचे नवे गडी ठाईचे नवे नभो गडी आईचे नवे न हो गडी ठाईचे नवे नभो गडी ठाईचे नव्हे नभो गडी तुमची आमद लागली तुमची आमद लागले नवे लावून घ्या आणि मग गा. एक पट्टी चढली खाली. विठ्ठल 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 विठ्ठल
संत तुकाराम नारायण देव भगवान विठ्ठल 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 काकुलती येतो हरी काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मद लागली सवे तुमची मद लागली सवे ठाईचे नवे नवगडी अनेक बोलावी ती फार बहु थोर नावडती भाविके त्यांची आवडी मोठी तुका म्हणे मिठी घाली जीवे तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नवगडी समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननी तपानी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरम गंजनेत्रम सदैव धवलासमिठ्ठलम चिंत्यामी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्फूर्ति प्रदेशम विधीन्द्रादिदेवै सदा स्तूर्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो देवी लागी सेवक झालो देवी लागी सेवक झालो देवी लागी सेवक झालो देवी लागी सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो झालो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर करावा स्वामी तुकया देवा यावर करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करा वेरो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी करावा काकुलती येतो हरी क्षण भरी निवडिता तुमची मद लागली सवे ठाईचे नवे नवगडी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता उपस्थित केला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणातील अभंग असून आजच्या या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबरायांची बहुश्रुत असणारी गवळणाच्या चिंतनासाठी घेतलेली आहे. आजचं हे आपलं काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. प्रसादे सर्व दुःखानां गीतेमध्ये सांगितलं. वारकरी संप्रदायाचा जो जो म्हणून उत्सव होतो त्याची परिसांगता ही काल्याच्या कीर्तनाने होते. 2 दिवसाचा उत्सव असेल, 5 दिवसाचा असेल, 8 दिवसाचा असेल, महिन्याचा असेल, नवे वर्षाचा असेल, संतांनी आपल्याला काही दंडक घालून दिलेले आहेत.
त्या नियमांचा विचार करत असताना आपलं हे काल्याचं कीर्तन आहे. म्हणजे परिसमाप्ती, परिपूर्णता आणि परिप्रसाद या त्रिगुणाचा विचार करत असताना पुन्हा समाप्ती झाल्यानंतर पुन्हा काही नाही. कदाचित काल्याचं कीर्तन संपल्यानंतर संध्याकाळी भाऊ म्हणतील कीर्तनाला या. काला झाल्यानंतर हाला, काला झाल्यानंतर त्या कार्याची परिपूर्णता होते. उदाहरण सांगू, आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला फळं केव्हा लागतात? आता फळच लागायला सुरुवात झाली. त्याची आंब्याची परिपक्वता झाली, आंबे आपण त्याची चव घेतली आणि आता आपण आंब्याच्या झाडाकडे गेलो, त्या आंब्याच्या झाडाला जांभळं येत नाहीत का? झाडाची परिपूर्णता केव्हा आहे? ते कार्याची परिपूर्णता संपल्याच्या नंतर त्याची परिपूर्णता आहे. 8 दिवसाचा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये आज काल्याचं कीर्तन झालं का पुन्हा तुम्ही म्हणणार नाही संध्याकाळी कीर्तनाला जायला पाहिजे, म्हणणार का? काला झाल्यानंतर हाला, विठाला विठाला, हाला विठाला, आपली आज परिसमाप्ती, परिपूर्णता आणि काला झाल्यानंतर त्या कार्याला त्या ठिकाणी परिपूर्णता लागते. आणि आज आपल्याला या काल्याच्या माध्यमातून प्रसाद मिळणार. भानुदास महाराज सांगतात, भानुदास किती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे बरं का. ज्यांनी ज्यांनी जी सेवा या सप्ताहामध्ये केलेली असेल, अन्नदानाची असेल, वारकऱ्यांना नाश्त्याची असेल, योगदानाची असेल, नव्हे नव्हे या ठिकाणी आर्थिक स्वरूपामध्ये ज्यांनी देणगी दिलेली असेल, नव्हे नव्हे ज्यांनी सतरंजी टाकली, ज्यांना जसं शक्य होईल तशी सेवा या ठिकाणी केलेली आहे, या सेवेच्या प्रित्यर्थ भगवान परमात्मा आपल्याला प्रसाद देणार आहे. सेवाच केली नाही आणि सेवा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद प्राप्त होतो, पण काहीच सेवा केली नाही. उदाहरण, आपण कामाला जातो, एखाद्या मालकाकडे कामाला आहे, पूर्ण महिना भरला आणि 1 तारखेला त्या माणसाच्या समोर, मालकाच्या समोर उभा राहतो. कशाला उभे राहतो? पगाराला उभं राहतो ना. तसं आज ही सेवा केलेली आहे आणि या सेवेच्या प्रित्यर्थ आपल्याला भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे. अर्थात आपल्या पगाराचा दिवस आहे. विठाला विठाला महाराज, जर हे प्रसादाचंच कीर्तन आहे तर आमचा 7 दिवसापासून सप्ताह, आम्ही 15 दिवसापासून कामाला लागलेलो आहोत. आम्ही घरची दारची सगळी कामं सोडलेली आहेत. हे जर प्रसादाचंच कीर्तन असेल तर येऊ द्या, खाऊ द्या आणि जाऊ द्या. जाणार नाही म्हणा, आता हजेरी बाकी आहे, अजून जाणार नाही. जाऊन कसं जोड? व्यवहाराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काही लोक म्हणतील, महाराज आम्ही महिनाभर पासून या सप्ताहाचं नियोजन करतोय, कमी जास्त पाहत असताना, हे कार्य पूर्ण करत असताना आम्ही महिनाभरापासून या ठिकाणी अटकलेलो आहोत, याच ठिकाणी त्या ठिकाणी राहिलेलो आहोत, आमची घरची सगळीच कामं थांबलेली आहेत. जर हे प्रसादाचं कीर्तन असेल तर येऊ द्या, खाऊ द्या आणि जाऊ द्या. त्या प्रसादाला प्रसाद होतो केव्हा प्राप्त होईल? ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं, लीलांचं वर्णन केलं जाईल, गायन केलं जाईल आणि मग त्याला प्रसाद होतो प्राप्त होईल. कसं? उदाहरण सांगू, सर्वांच्या माहितीतलं उदाहरण, सत्यनारायणाची महापूजा. सत्यनारायणाच्या महापूजेमध्ये भटजी बुवांच्या, ब्राह्मण बुवांच्या यादीमध्ये 1.25 किलो तूप, 1.25 किलो साखर, काजू, बदाम, विविध प्रकारची यादी दिली जाते. मग ती यादी दिल्यानंतर ते भटजी बुवा येतात. आल्यानंतर ते विशिष्ट प्रकारचा तो काय असतो, एरवी नाश्त्याला सकाळच्या समयाला काय बनवतो आपण? शिरा. हा, बरोबर आहे. एरवी नाश्त्याच्या समयाला बनवला जाणारा शिरा, ब्राह्मण बुवांच्या यादीतून विशेष प्रकारचा बनवला जाणारा शिरा. मग ते येतात, आल्यानंतर साहित्य त्यांच्या ताब्यात द्यावं लागतं. एखादा गॅस स्टोव्ह वगैरे दिला का ते बनवतात आणि बनवल्याच्या नंतर चौरंगावर पूजा मांडली जाते. मांडल्याच्या नंतर ती साधुवाण्याची कथा सांगितली जाते. पहिली पुंडलिकवर देव, दुसरी पुंडलिकवर देव, तिसरी पुंडलिकवर देव. आरती झाली का आपण काय म्हणतो? घ्या, काय म्हणतो? प्रसाद. त्याचं पूर्वीचं असणारं शिरत्व नष्ट होतं आणि त्याला प्रसादत्व प्राप्त होतं. या नियमाला अनुसरून आता आपल्याला प्रसाद सेवन करायचा आहे. पण त्या प्रसाद सेवन करण्याची रीत आपल्याला सांगितली आहे. तो प्रसाद कसा त्या ठिकाणी प्रसादत्व प्राप्त होईल?
मग महाराज भगवान परमात्म्याच्या चरित्राचं लीलांचं वर्णन करायचं, मग कोणतं चरित्र गायचं? चरित्र देऊ जारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र देऊ चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, त्या लीलांचं वर्णन करायचं. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचे 3 कालखंड पडतात. पहिला कालखंड गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले, 11.5 वर्षापर्यंत कालखंड सांगितला. अक्रूर न्यायला आला, बलराम दादा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला घेऊन कुठं मथुरेला गेले, हा दुसरा कालखंड. कंसाचा वध केला, उग्रसेनाला राजगादीवर बसवलं. आपण असताना जरासंध आपल्यावर स्वाऱ्या करतोय, किती? 17 वेळा स्वाऱ्या केल्या. भगवान परमात्म्याने पाहिलं का आपण असतानाही हा या ठिकाणी लढाईला येतोय. भगवान परमात्म्याने जागा मागून घेतली. कुठली? समुद्रातली जागा मागून घेतली आणि समुद्रामध्ये द्वारका नगरी निर्माण केली. पैकी 11.5 13.5 मथुरेमध्ये आणि 100 वर्ष राज्य हे कुठे केलं? द्वारकेमध्ये केलं, पाण्यामध्ये केलं. पैकी आजच्या समयाला द्वारकेमध्ये केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही, पैकी मथुरामध्ये केलेल्या चरित्राचं उच्चारण करायचं नाही. मात्र गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेल्या लीला, या लीलांचं वर्णन आजच्या समयाला करायचं. विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि गोपाळांचा झालेला संवाद जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर अनुवाद रूपाने मांडतात. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या ज्या गवळणी निर्माण केल्या आणि त्या गवळणी निर्माण करत असताना हा अनुवाद रूपाने संवाद आपल्या समोर मांडतात. अनु म्हणजे पश्चात आणि वाद म्हणजे मांडणे. ऐका, आता कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याच्या नंतर अनुवाद या शब्दाचा अर्थ सांगतो. कीर्तन संपल्यानंतर कदाचित तुम्ही कोळवणला गेले. कोळवणला गेल्यानंतर महाराजांनी अमुक अमुक सांगितलं, याला म्हणायचं अनुवाद. पण ऐकायलाच कोणी नाही, ऐकायलाच कोणी नाही, ऐकलं नाही, काय नाही. आणि पुण्याला गेल्यानंतर सांगू लागले शिंदे महाराज का ताजने महाराजांनी असं असं कीर्तनात सांगितलं, तुम्ही होते का ऐकायला? नाही. तुकोबरायला प्रश्न विचारला, का हो तुकोबराय, गोपाळ झाले द्वापार युगामध्ये, तुमचा जन्म कलियुगामध्ये, आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आणि गोपाळांचा संवाद तुम्ही आज अनुवाद रूपाने आम्हाला सांगताय, त्याचं कारण काय? तुम्ही होते का? तुकोबरायने एकाच वाक्यामध्ये सांगितलं, जय जय झाले अवतार तुका दादा बरोबर, तुका जाते बरोबर, तुका जाते बरोबर. जय जय झाले अवतार तुकादाच्या बरोबर, तुकादाच्या बरोबर, तुकादाच्या बरोबर, बरोबर. काय झाले? घड्याळ चालले पुढं, मला लागते 3 तास कीर्तनाला. काल्याचं कीर्तन म्हटलं 3.5-4 तास आज पदच नाही. पण आता कसं करावा, कसं करावा? विठाला 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 भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले. वसुदेव देवकीचं लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर देवकीला वाट लावण्यासाठी भगवान परमात्मा देवकी आणि वसुदेवाला वाट लावण्यासाठी आपला तिचा भाऊ कंस त्याला वाट लावण्यासाठी चाललेला आहे. वरात मध्यामध्ये आलेली आहे. आकाशवाणी झाली, हिचा असणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे. आकाशवाणी झाली आणि मग तेवढ्यातच तो कंस म्हणतोय कुठे, कधी, काय 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 कसं कसं मारणार. आणि शेजारीच असणारा एक शिपाई त्याच्या हातातून खडग घेतला आणि खडग घेऊन माराया धावला. वसुदेवाने हात धरला. अरे नववधू आहे, तिला काय मारतोस म्हटले.
तिचा 8वा पुत्र तुला मारणारे मग तुला मी सगळे आणून देतो ना. वसुदेव देवकी कंस करारबद्ध झाले. आता करारबद्ध झाल्यानंतर कंसाने आपल्या मेवण्याला आणि बहिणीला बंदी खाण्यात टाकून दिलं. आता जन्म करायचा म्हणून तिथून सांगतो बरं का, जन्म करावा लागतो. 6 मारी दुराचारी, 7वा तो गर्भ योगमायेने नेत. आणि मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवकीच्या उदरामध्ये स्थानापन्न झाले. कृष्णाष्टमीचा दिवस श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या बंदीखान्यामध्ये 8 वर्षाची मूर्ती अवतीर्ण झाली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर देवकी माता रडू लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, कणी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारील. नुकतंच जन्माला आलेलं बालक आईला म्हणते, आई काळजी करू नको. आई म्हटले, अरे बाबा तू 8 वर्षाची मूर्ती इथे जन्माला आली, लोक तुला स्वीकारतील का? पण नुकतंच भगवान परमात्मा जन्माला आले आणि आल्या आल्या आपल्या आई वडिलाला सल्ला देतात. वसुदेवाला सांगितलं, बाबा मला उचला आणि कुठे न्या, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या पलीकडे, यमुनेच्या पलीकडे जे नंद बाबाचं घर आहे ना, त्या तिकडे घेऊन जा. आता वसुदेवाने काय केलं, उचलीला कमलापती, पायीची बंधने गळती. भगवान परमात्म्याला उचललं, डोक्यावर घेतलं. पहिला चमत्कार असा झाला, हातामधल्या असणाऱ्या शृंखला बेड्या आपोआप गळून पडल्या. आणि उलटदर्शी ज्या वेळेस वसुदेवाने भगवान परमात्म्याला डोक्यावर घेतलं, एक 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 दरवाजे उघडू लागले. यमुना माईमध्ये प्रवेश केला. गुडघ्या एवढं पाणी, कमरे एवढं पाणी, छाती एवढं पाणी, खांद्या एवढं पाणी. देवाच्या लक्षात आलं, माझ्या वडिलांच्या नाकामध्ये जर पाणी गेलं तर मला बाबा टाकून दिल्याशिवाय राहणार नाही. यमुना माईला घाई झाली दर्शनाची. भगवान परमात्मा पुरभला चाट तेने दावीला अंगुष्ण. भगवान परमात्म्याने पायाचा अंगठा काढला आणि त्या यमुना माईला दर्शन दिलं. वाट दिली यमुना माई. माया जन्माला आली होती, भगवान परमात्म्याला ठेवलं आणि ठेवल्यानंतर त्या मायेला घेतलं. जसे गेले तसे आले. एक 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 दरवाजा बंद होता 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 त्या देवकी मातेच्या असणाऱ्या मांडीवर त्या मायेला दिलं. आता माया काही शांत राहते का? रडे माया करी एकांत. जोर जोरात जोर जोरात जोर जोरात माया रडू लागली. आणि जोर जोरात रडता 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 कंसाला मेसेज केला, व्हॉट्सअप केला, अरे तुला मारणारा जन्माला आला. तो काही झोपत नसत. आठवा 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 मोबाईल पाहिला त्यांनी रात्री 2 वाजता. अरे खरंच की मला जन्माला आला म्हटले. मग त्या ठिकाणी लगेच धावत 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 कंसाला कुठे म्हटले कुठे. आणि मग जवळ घेतला. हा 8वा नसून 8वी आहे. देव सुद्धा खोटं बोलायला लागले असं वाटलं. पण हिला सुद्धा ठेवायचं नाही. गर 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 फिरवली. आणि फिरवल्यानंतर ती हातातून निसटली. आणि निसटल्यानंतर काय म्हटली, तुझं लागी वजी उपजला मजाजी, उपजला मजाजी, उपजला आकाशवाणी झाल्यानंतर अरे म्हटले तू मला काय मारतोस, तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तो म्हणतो केव्हा कधी कुठे कसा.
तातडीची बैठक बोलवली महाराज. तातडीची बैठक बोलवली. सगळ्या पंचक्रोशीमध्ये जेवढी मुलं जन्माला आली होती सगळं अंगणवाडी ताई, आशा वर्क, सरपंच, पंचायत समिती सगळ्यांना विचारलं किती मुलांची नोंद आहे, सरकारी दवाखान्यात नोंद पाहिली असं सांगितलं भागवतामध्ये. त्या काळामध्ये मथुरेमध्ये 550 मुलं बालकं मारून टाकली. मारून टाकल्यानंतर बातमी अशी समजली का यमुनेच्या पलीकडे नंद बाबाला मुलगा झालाय. पुन्हा तातडीची बैठक. तातडीची बैठकीमध्ये सगळी मंडळी हे दानवच होते. म्हटले कसा जन्माला आला, गेला कुठं, म्हटले त्याच्यावर फारसा विचार करू नका. मग विचार कुठे करायचा, त्याला मारायचं कसं. मग त्यांनी काय केलं, सरपंच कंस उभा राहिला आणि उभा राहिला तो राजा होता, सार्वभौम राजा होता. आणि मग त्यांनी आव्हान केलं माझ्या शत्रूला मारणारा मुळशी तालुका संपूर्ण देऊन टाकण्यात येईल. द्यायचा का तालुका, देऊन टाकायचा का. माझ्या शत्रूला मारणारा अर्ध राज्य बक्षीस देण्यात येईल. त्याही काळामध्ये महिला प्रतिनिधी पुतना मावशी हजर होती. पुतना मावशी उभी राहिली भाषण करायला. आणि भाषण करायला उभी राहिल्यानंतर म्हटली दादा एवढी उधळपट्टी कशाला, मी जाते ना, मी जाते म्हटली, काळजी करू नको. पुतना मावशीने स्तनामध्ये विष भरलं, वेश परिधान केला, पालटला आणि त्या दिशेने जाऊ लागली. यमुना माई पलीकडे गेली. गोकुळामध्ये एका चौकात ती एका गवळणीला विचारलो की नंद बाबाचं घर कुठे, यशोदेचं घर कुठे. त्या गवळणीच्या विचार मनात आला ही नवीन दिसते आपल्या राज्यात, आपल्या गावात नवीन आहे. मग असू द्या, मनामध्ये विचार आला नंद बाबाला मुलगा झालाय, कदाचित पाहुणी असावी असं तिला वाटलं. आणि मग योगायोग तिने सांगितलं एक काम करा, सरळ जा, पुढे एक लिंबाचं झाड आहे, लिंबाच्या झाडाखालचं जे घर आहे ते नंद बाबाचं आहे. ही गेली. गेल्यानंतर त्या दरवाजामध्ये जाऊन उभी राहिली वेशधारी पुतना मावशी आणि बाहेरून थाका मारते यशोदा, ए यशोदे. यशोदा माता नेमकीच भगवान परमात्म्याला स्नान घालून झोपवण्याच्या तयारीत होत्या. यशोदा जशी हाक कानावर आली, कानावर हाक आल्याच्या नंतर नेमकं कोण आलंय म्हटलं. यशोदा मातेने डोक्यावर पदर घेतला आणि पदर घेऊन घराच्या बाहेर आल्या आणि विचारतात कोण गा तू. पूर्वीच्या काळात बोलायची पद्धत होती, ज्येष्ठ माणसांनी लहानाला आरे तुरे बोलण्याची पद्धत होती. यशोदा माता म्हणतात कोण गा तू, तू मला ओळखलं नाही. पुतना मावशी म्हटले नाही, मी तुझ्या लांबच्या नात्यातली बहीण आहे. मग तू होती कुठं, म्हटली त्याचं झालं असं, पुण्याला मी कॉलेजला शिकायला होते. पुतना मावशी सांगते बरं का, कॉलेजला शिकायला होते, उच्च शिक्षणासाठी मी अमेरिकेला गेले, तिकडेच लव्ह मॅरेज झालं, तुला मुलगा झालाय मला व्हॉट्सअपला कळालं म्हणून भेटायला आले. विठाला विठाला फरक एवढाच आहे. आजच्या काळातल्या पुतना मावशीचं सांगितलं मी. पुतना मावशी म्हटली तुझी लांबच्या नात्यातली बहीण आहे, बरं होती कुठं, बरं असू दे चल, काय काय नाही, मुलाला भेटायला आले. यशोदा माता म्हटली आता नेमकं झोपवायचे. यशोदा माता म्हटली तो झोपलाय. भगवान परमात्मा आतून विचार करतात अरे बोनीचं गिरायक आहे, कसं सुरुवात चांगली झाली पाहिजे, देवाने रडायला सुरुवात केली. पुतना मावशी म्हटली यशोदे खोटं बोलती का ग, झोपला म्हणते जा येऊ नये, नावीला झाला. यशोदा माता गेल्यानंतर भगवान परमात्म्याला घेऊन आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या पुतना मावशीच्या वेशधारी पुतना मावशीच्या हातात दिल्या बरोबर भगवान परमात्म्याने डोळे झाकले. कारण 36 सांगितलेली याची. का डोळे झाकले, भगवान परमात्म्याने डोळे जर उघडे ठेवले असते, पुतना मावशीची जर नजरानजर जर झाली असती तर वात्सल्य भाव निर्माण झाला असता, परिणामी त्या ठिकाणी उद्धार करू शकले नसते. बस शेवटच्या कारणाचा विचार करायचा. दुसऱ्या कारणाचा विचार करत असताना ज्यावेळेस भगवान परमात्मा वामन बटू रूप धरून बळीच्या दरवाजामध्ये काय भूमिदान मागण्यासाठी गेले, त्यावेळेस बळीची असणारी कन्या रत्नमालेने वामन बटू रूप पाहिलं आणि अशा मुलाला मी त्या ठिकाणी स्तनपान करावं. भगवान परमात्मा म्हटले तुझी इच्छा पूर्ण करणार. बऱ्याच वेळाने त्रिपाद भूमी बळीला पाताळात ढकललं आणि ढकलल्याच्या नंतर तीच रत्नमालेच्या मनामध्ये विचार आला असं काट स्तनामध्ये विष घालून मारलेलं बरं. भगवान परमात्मा म्हटले ही तुझी इच्छा पूर्ण करणार. परिणामी पुतना मावशीचा अवतार रत्नमालेचा. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ती काहीच विचार केला नाही, जसं घेतलं तसं स्तनाला लावल्यानंतर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी रक्तही ओढलं, विषही ओढलं, मांसही ओढलं. ती पुतना मावशीला बोलू लागली कृष्णा मुंच मुंच मुंच, सोड सोड सोड, कृष्णा सोड सोड सोड.
देव म्हटला मी एकतर धरत नाही, धरल्यानंतर मी सोडत नाही म्हटले, मी सोडणार नाही. आणि मग ती मूळ रूपामध्ये प्रगट झाली. डोंगरा एवढा आवाज झाला, सगळे गोकुळवासी जमा झाले आणि भगवान परमात्मा त्या पुतना मावशीच्या स्थानावर शिडी लावली. शिडी लावल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला खाली घेतलं. घेतल्यानंतर त्या पुतना मावशीच्या शरीराचे असंख्य तुकडे केले गोकुळवासियांनी आणि अंतविधी झाला. त्या अंतविधीतून सुगंध येऊ लागला का भगवान परमात्म्याने तिचा उद्धार केला. विठाला विठाल विठाला विठाला. पुतना मावशीचा वध केल्यानंतर भगवान परमात्म्याने का ग बग रिठा मारिले बाळगणी अवघी दैत्य खाणी उडवली, सगळे राक्षस मारले आणि भगवान परमात्म्याने रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात गुडघ्याने रांगत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, तळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळ गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनाथ देखील सये, रंगनाथ तोम्या देखील सयद, रंगनाथ देखील सये, रंगनाथ तोम्या देखील सयद. गौर जसवंती जसवंती सरगंग, गौर जसवंती जसवंती सरगंग, गुडघ्याच्या गुडघ्याचे मागे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत. भगवान परमात्म्याने डाव्या गुडघ्याने रांगायला सुरुवात केली. वडज्या वाकड्या पेंद्या सुदामाया शुभमंगल शौर्य मंडळ स्थापन केलं. चोऱ्या करणारं मंडळ, त्यांच्या त्या संस्थेची घटनाच अशी होती का चोऱ्या करणे. वडज्या वाकड्या पेंद्या सुदाम्या शुभमंगल सगळे गोपाळ जमा केले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गोकुळामध्ये वावरू लागले. वावरत असताना त्यांच्या लक्षात आलं, अरे ज्यांच्या जीवावर मला एवढ्या बलाढ्य लढाई करायच्यात त्या गोपाळांकडे पाहिल्याच्या नंतर मला निश्चिंतता जाणवत नाही. कोणाचे गाल आतमध्ये गेले, कोणाचं पोट आतमध्ये गेलंय, कोणाचं काय हे देवाच्या लक्षात आलं. आणि देवाच्या लक्षात आलं तर ज्या गोपाळांच्या जीवावर मला एवढी लढाई करायची त्या गोपाळांकडे पाहिल्याच्या नंतर मला निश्चिंतता जाणवत नाही. पहा, सीमेवर जे सैनिक असतात ते सदृढ असावे लागतात. विशिष्ट प्रकारची चाचणी घेऊन त्यांची भरती केली जाते. मैदानी चाचणी असेल ते सदृढ असावे लागतात. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं, सैन्य जर व्यवस्थित असेल तर आपण व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लढाई करू शकतो. पण देवाच्या लक्षात आलं सैन्य काय व्यवस्थित नाही, त्यांची शारीरिक दौर्बल्य आहे. भगवान परमात्म्याने तातडीची बैठक बोलवली आणि तातडीची बैठक बोलवल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा सिंहासनावर बसलेले आहेत. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे नंद राजाचे सुपुत्र होते. गोपाळांना बसवलं. गोपाळांना बसवल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा समोर बसलेले आहेत आणि त्या गोपाळांना म्हणतात, का रे गोपाळांनो, आपल्या गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी इतकं असतानाही तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला निश्चिंतता जाणवत नाही, तुमची परिस्थिती मला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. भगवान परमात्मा एकदा बोलतात, दोनदा बोलतात, का रे गोपाळांनो बोला, आपल्या दही दूध तूप लोणी इतका असतानाही तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला समाधान जाणवत नाही. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पुन्हा देव पुन्हा तोच विषय. तुमच्याकडे पाहिल्याच्या मला व्यवस्थित समाधान जाणवत नाही, काय कारण. एक गोपाळ उठला, त्याला राग आला, पुन्हा तेच बोलते. एकदा राग येतो ना मीटिंग मध्ये, तोच विषय. एक गोपाळ जरा चाबरं होतं, उठलं, म्हटलं देवा, अरे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तो माल आम्हाला मिळेल तर ना. देव म्हटले, हा माल जातो कुठं. म्हटलं इम्पोर्ट एक्सपोर्ट होते. कुठं? मथुरेला. देवाच्या लक्षात आलं, परिणामी आपणच आपल्या शत्रूची ताकद वाढवतोय. परिणामी ज्याने जन्माला घातलंय त्यांनी चांगलं मुलांना खाऊ घातलं पाहिजे, त्यांची जबाबदारी असते. पण चला हरकत नाही म्हटले, या नगरीचा राजा मी आहे. मग तुम्हाला चांगला माल मिळत नाही,
ताजा माल मिळत नाही. भगवान परमात्म्याने मोहीम आखली आणि गोपाळांना म्हटले, गोपाळांनो चला. गोपाळ म्हटले कुठं? माझ्या मागे मागे या. याल तरी या. रे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे याल तरी याळे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तवरी पोट भरी. पुरे म्हणाल तवरी पुरे म्हणाल भगवान परमात्म्याने मोहीम आखली. भगवान परमात्मा गोपाळांना म्हणतात, गोपाळांनो चला. गोपाळ म्हटले कुठं? माझ्या मागे मागे या. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे माझे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. पोट भर देतो, पण अवघे शब्द वापरला बरं का. अवघे अवघे म्हणजे ज्याला ज्याचा उद्धार करून घ्यायचा त्यांनीच या. बिगर कामाचे येऊ नका. बिगर भरती काय कामाला? खायला भारण भुईला. हा उलट बोल विठाला विठाला ठाला ठाला. भगवान परमात्म्याने मोहीम आखली. ताजा माल, सकस माल, चांगला माल त्या ठिकाणी यथेच. मग भगवान परमात्मा काय करू लागले? जी गवळण भगवान परमात्म्याची करणातून त्या ठिकाणी सेवा करायची, ध्यान करायची, अशा गवळणीच्या घरी भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन जाऊ लागले. ताजा माल, सकस माल खाऊ घाऊ लागले. 1 महिना गेला. दुसऱ्या महिन्याला घनफळ क्षेत्रफळ गोपाळांचं वाढलं. तिसऱ्या महिन्याला टेलर कडे गर्दी झाली कपड्याला. पोटाचं आकारमान वाढलं. गाल वरती आले. आणि मग तिसऱ्या महिन्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणतात, अरे गोपाळांनो काय तुम्ही क्रांती केली, नेमकी सांगता का मला? मग गोपाळ सांगू लागले, देवा तुम्ही तुमच्या संगतीत घेतले आणि संगतीचा आमचा दुष्परिणाम असा झाला का तुमच्या संगतीत आल्यानंतर आमच्या ठिकाणी जो बदल दिसतो केवळ तुमच्या संगतीमध्ये आल्यानंतर. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अनेक प्रकारच्या लीला खेळू लागले. लीला खेळता 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 उच्छाद मांडला महाराज. इतका उच्छाद मांडला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गवळणीच्या तक्रारी येऊ लागल्या. यशोदा काहीतरी सांगा, काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. महिला मंडळाने वरच्या आळीला मीटिंग धरली. बचत गटाच्या ज्या महिला होत्या का, लवळवाडी, रामवाडी, भालगुडी सगळ्या एकत्र सगळ्या एकत्र आल्या. सगळ्या एकत्र आल्या. नारायणदेव मंदिरात मध्ये एकत्र आल्या. सुरू झाली चर्चा. म्हटलं तुमच्या का चोरी होती? हो हो हो. मग आमच्या का? हो आमच्या का पण होती. चोराचं नाव माहिती घेते कोण? मोठ्याच्या मुलाचं नाव घेणार कोणी? मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची? ही उठली ती उठली. आता महाशिवरात्रीची नारायणदेव महाराजांची यात्रा होती. यात्रेला नेमकी त्या गावात दिलेली मुलगी, त्या मुलीची आई त्या मीटिंगला हजर होती. महाराज बराच वेळ झाला, तास झाला, 2 तास झाला. तुमच्या का चोरी होती, आमच्या का चोरी होती, असं झालं तसं झालं, सोडणार नाही, अमुक करणार तमुक करणार, असं करता 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 2 तासानंतर ही आजी होती का, तिला होती शुगर असल्या कारणानं शुगरच्या माणसाला राग येतो पटकन. तिने काही गोळी खाली नव्हती. 1:30-2 वाजले होते, 1:45 वाजता. काही नाश्ता नाही, काय नाही. तिला असा राग आला. ती म्हटली बराच वेळ झाले. उठली मधीच. मामी उठल्यामध्येच. त्याचं नाव गंगू मामी होत्या. मामी उठल्यामध्ये आणि म्हटले, बराच वेळ झाला तुम्ही चोराचं नाव सांगत नाही. चोर असा करतो तसं कर, त्याचं कार्य सांगता पण नाव कुठं सांगता. म्हटले पण असं कार्ट जर आमच्या गावात असतं तर नडीला नख देऊन मारला असतो. त्याही काळामध्ये गुप्तहेर खात्याचे मंत्री त्या मीटिंगला हजर होते. महाराज पेंद्या तिथे हजरच होता. पेंद्यानी नॉट आउट करून घेतलं आणि कृष्णाला त्या ठिकाणी हाका मार, कृष्णा कृष्णा कृष्णा, पळतोय कृष्णा कृष्णा कृष्णा. काय रे पेंद्या? वरच्या आळीला मीटिंग झाली. मीटिंगचा अजेंडा असा होता, चोऱ्या होतात. मग चोऱ्या होत असताना त्या मीटिंगला आपल्या गावामध्ये अमुक ठिकाणी दिलेली मुलगी, तिची आई गंगू मामी उपस्थिती. मामीनी सांगितलं आमच्या गावात जर असं कार्ट असतं तर नडीला नख देऊन मारलं असतं. असं पेंद्या असं घर क्रमांक घेतला का? हो. आजची मोहीम तिच्याकडे. भगवान परमात्म्याने मोहीम आखली.
मोहीम आखल्याच्या नंतर गोपाळांना सांगितलं रात्री बरोबर 2 वाजता घर क्रमांक अमुक अमुक ठिकाणी सगळ्यांनी जमायचे. आता ते पाहुण्या माणसाला जरा बोलल्यानंतर जरा जुन्या माणसाला जरा अधिकार वाणीने सांगितल्यानंतर ते काम ते स्वतःच घेतात बरं का हातात. आता आल्याच्या नंतर आपण पाहुणे आलोय भालगुडीला, थांबलं पाहिजे. पाहुणे रावळेला तिथं भारूड पाहिलं पाहिजे, हजेरी पाहिली पाहिजे. मग आम्ही रात्री जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर योगायोग 9च्या नंतर म्हटले आता कसा येतो ते पाहते. म्हणजे हातामध्ये काठी घेतली, इकडून तिकडं 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले. आणि 2 वाजल्याच्या नंतर योगायोग असा आहे का किती माणूस दमला का 3च्या नंतर तो कसाही झोपून जातो. खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. भगवान परमात्म्याने मोहीम आखली. 3 वाजता मामी झोपल्या. ज्या बाजेवर झोपल्या होत्या त्याच बाजेवर पडल्या त्या ठिकाणी झोप लागली. भगवान परमात्मा आले गोपाळांना घेऊन. दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं आणि खाल्याच्या नंतर जात असताना मात्र रिकाम्या हाताने गेले नाही. शेजारी चूल होती, चुलीवर तवा होता, तव्याला काळं होतं. ते काळं घेतलं आणि त्या आजीला अर्धी मिशी काढली. महाराज 5 वाजले. 5 वाजता कोंबडं आरवल्यानंतर धारेची गडबड झाल्यानंतर सगळं योगायोग आजीलाही जाग आल्यानंतर आजीची नात हरणी नावाची नात तिला जाग आली. मुलीला शाळेत जायचं होतं तिला कोळवणला. तिला जाग आल्यानंतर ती आजीच्या समोर आजीच्या समोर आल्यानंतर म्हटली आजीला मिशी. आणि मग आजीला हाताला धरलं आणि आरशामध्ये दाखवलं. खरंच की बया मिशी आली. तुटता तुटेना, कापता कापेना, विविध प्रकारचे साबण आणले. साबणाने जाईना, लाईफबॉय आणला, रेक्सोना आणला, विविध प्रकारचे साबण आणले. कापता कापेना, तुटता तुटेना, उलट दर्शी ती वाढायची. तुराटे वाढू लागले महाराज. इतकी वाढू लागली. सगळी घरातली मंडळी जमा झाली आणि जमा होता म्हटले मामी काय हो ह्या वयात सुद्धा तुम्हाला हे शोभतं का. म्हटले असं वागणं बरं नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी जावई आले. जावई म्हटलं मामी काय झालं. काय नाही, काल मी बचत गटाच्या मीटिंगला गेले होते. बचत गटाच्या मीटिंगला गेल्याच्या नंतर अध्यक्षपद भाषण माझं झालं आणि तुम्ही काय म्हटले असं कार्ट जर आमच्या गावात असत तर नरडीला नाक देऊन मारलं असं. बरोबर आहे म्हटले. त्याच्याकडे जावं लागेल. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळ या ठिकाणी रामभाऊच्या बाहेर घराच्या बाहेर येऊन थांबले. म्हटले रामभाऊ का उठत नाही. दरवाजा ठोकवण्याला 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले. काय उठायचं नाव घेणार. दरवाजा ठोकवला आणि मग जावयाने सांगितलं मामी तुम्हाला जावं लागते, तिकडेच जावं लागते, शरणागती पत्करावी लागते. डोक्यावर पदर घेतला आणि पदर घेतल्यानंतर दरवाजा जसा उघडल्यानंतर पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. इकडे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यशोदा मातेला सांगितलं आई आपल्याकडे सोंग येणार आहे. हा बाबा म्हटले होळी जा, पुढच्या महिन्यात होळी आहे, सोंग येणार ना आता. फाल्गुन महिन्यात सोंग येतं म्हटलं येऊ द्या. म्हटले आई मी सोंगाला फार घाबरतो, मी बाहेर येणार नाही. आणि मग सगळे गोपाळ पाठवले होते. अर्धी मिशी जिंदाबाद. आणि मग त्या काळचं वाद्य घरच्या ताटल्या आणि पितळे आणल्या होत्या, काठी वाजवायचं. आणि मग ते गोपाळ घोषणा द्यायची अर्धी मिशी जिंदाबाद. असं करता यशोदेच्या बाहेर अंगणामध्ये आले. आणि अंगणामध्ये आल्यानंतर यशोदा मातेला हाका मारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात आई मी बाहेर येणार नाही का, मी सोंगाला फार घाबरतो. आणि मग भगवान परमात्मा यशोदा माता पुढे आल्या. आणि मग यशोदा मातेच्या आड भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या गंगू मामी म्हणतात रामकृष्ण हरी राम मामी कस काय बरं आहे का. भगवान श्रीकृष्ण परमात्मा का गंगू मामीने पाहिलं, हात जोडले आणि क्षणात त्या ठिकाणी ती मिशी गेली. विठाला अनेक प्रकारच्या लीला करत असतात. तिसरी आली धावून याने काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, डोळीची गाठ बांधूनी, बाई गाठ कुणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना. अनेक प्रकारच्या खोड्या येऊ लागल्या. खोड्या येत असताना आता यशोदे मातेने ठरवलं. काय ठरवलं, याला इथे ठेवायचं नाही, कुठं शाळेत घालायचं. गोधने चारावया जातो सारंग पाणी, चारावया जातो सारंग पाणी. गोधने राधिका
यशोदा नायने गोधन यशोदेने विचार केला आता देवाला इथे ठेवायचं नाही, शाळेत पाठवायचं. शाळेत पाठवायचं असताना वडजा वागड्या पेंड्या सुदामा याचा आवाज आहे ना थोडा जाड झालाय बरं का, पातळ करा थोडा आणि थोडा इको द्यायला. हॅलो 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 प्लेन झाला. हॅलो सोडा मोकळा. हॅलो हॅलो विठाला 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 गोपाल कृष्ण भगवान की शाळेत घालायचं. शाळेत जात असताना वडजा वाकड्या पेंड्या सुदाम्या यांना सर्वांना बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांना सांगितले बा हे माझं वाणी दिनीचं एकटंच आहे बरं का, त्याला सांभाळून न्या. शिदोरी दिली, खांद्यावर कांबळी दिली, हातामध्ये काठी दिली आणि दिल्याच्या नंतर सांगितलं अरे बाबा व्यवस्थित न्या, व्यवस्थित आणा. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघायचे सगळ्या सवंगड्यामध्ये येत असताना, गायांना घेऊन यायचे येत असताना. पण काही लीला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने अशा केल्या का त्या लीलेचा अंत लागत नाही महाराज. एका लीलेचा संदर्भ देत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा निघायचे. निघाल्यानंतर वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा सगळ्यांना दिसायचे, पण भगवान परमात्मा गवळणीला दिसायचेच नाही. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, राधा विचारायची अरे देव कुठे आहे? शेजारी आहे. अरे दिसत का नाही आम्हाला? शेजारी आहे शेजारी आहे शेजारी. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, पण भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय त्या गवळणीला पाणी सुद्धा गोड लागायचं नाही महाराज. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, त्या गवळणींची अवस्था अशी होऊ लागली, पाण्याला गेले की त्या रिकामाच माठ घेऊन यायच्या, जेवायला गेले का ताट त्या ठिकाणी टाकून द्यायच्या, शेण भरायला गेले का हात शेणामध्येच घालायच्या. झोप लागे ना, काही त्यांना करमे ना, काही होईना. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस. पेंद्याला म्हणतात अरे देव गेला कुठं, सुट्टीवर गेला की काही रजा टाकली? अरे देव आमच्या बरोबरच आहे म्हणे. आणि मग घरातून निघाले का देव दिसायचा नाही महाराज. गवळणी व्याकुळ झाल्या महाराज, व्याकुळ झाल्या, विरह त्यांना सहन होईना. काही गवळणी जवळ आल्या, देवाचा टाहो करतात आणि टाहो करता 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 त्या ठिकाणी एका गवळणीच्या मुखातून शब्द बाहेर पडे, कानया रे कानया रे कानया रे जगजेठी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगजेठी कानया रे कानया रे कानया रे देही भेटी एक वेळा, देही भेटी एक वेळा, देही भेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगे कानया रे कानया रे कान्हया रे. विरहाची अवस्था गवळणींना निर्माण झाली. गवळणीच्या मुखातून शब्द बाहेर आला, कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे. जसा शब्द बाहेर आला, भगवान परमात्मा 1 सेकंदात त्या गवळणीच्या समोर हजर झाले. आता मात्र भगवान परमात्म्याला पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर दुसरा भाव निर्माण झाला.
सावळा देखील आनंदाचा. अशा प्रकारचा भाव निर्माण होत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा शुभमंगल सर्वांना ते घेऊन जाऊ लागले. घेऊन जात असताना त्या ठिकाणी वृंदावनामध्ये घेऊन जाऊ लागले. आणि वृंदावनामध्ये खेळ मांडला. खेळ मांडता मांडता भगवान परमात्म्याची लीला अशी होती. भगवान परमात्म्याचं कामच असं होतं, एकदा डाव घेतला का तो एकटाच खेळायचा पठ्ठ्या. आणि एकदा आऊट झाला का संपला म्हणायचा, निघून जायचा. रडीचा डाव, त्याला रडीचा डाव म्हणायचं. एकदा बॅटिंग घेतली, बॅटिंग मध्ये आऊट झाला का आऊट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो दुसऱ्यांचा विचारच करायचा नाही. पेंद्या म्हणत अरे माझी बॅटिंग राहिली ना, नाही म्हटलं संपला खेळ, चला घरी. बराच दिवस निघून गेले. तो दररोज भगवान परमात्मा असंच करायचे. थांबा पुढे आता 15 मिनिटात उरकायचे. महाराज 15 मिनिट राहिलेत. विठाला 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 बरोबर आहे गवळण, आपल्याला थोडस स्पीडने जायचंय. रडीचा डाव भगवान परमात्मा खेळायचे हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि एकदा का लक्षात आलं का माणसं थांबत नाहीत महाराज. पेंद्याने मोबाईल काढला, मोबाईलवर मेसेज टाईप केला, आज रात्री घोंगडी बैठक होईल भगवान परमात्मा सोडून. 12 वाजता सगळ्यांची बैठक मांडली. बैठक मांडल्यानंतर सगळे गोपाळ चर्चा करत असताना म्हटले का रे, आपण चांगल्या घरची पोरं, दही दूध तूप लोणी खायला हा आपल्याला चोऱ्या करायला नेतो. आपण चांगल्या घरची मुलं, पण हा आपल्याला चोऱ्या करायला होतो म्हणे. आणि चोरीचं अन्न आपल्याला खाऊ घालतं. पण हा मोठ्याचं पोरग, याचं नाव कोणी घेत नाही, पण आपल्याला मार खावा लागतो की नाही. मीटिंगचा विषय चालू झाला, अजंठा चालू झाला. बराच वेळ चर्चा होत असताना म्हटले ठरलं. पेंद्यांनी यलगार पुकारला. म्हटले नाही तर नाही जायचं. तो वेगळा, त्याचा पक्ष वेगळा, आपण वेगळे, आपला पक्ष वेगळा. रात्री 12 वाजता ठरलं. 3 वाजेपर्यंत मीटिंग चालली. पण मीटिंग चालत असताना काय असतं, ज्याला खच्चीकरण करायचे, ज्याला पाडायचे, त्याच्या शेजारचा माणूस फोडावा लागतो महाराज. बरोबर आहे ना सरपंच? जवळचा माणूस फोडावा लागतो महाराज. 3 वाजता पेंद्याने कॉल केला बलिराम दादाला. बलिराम दादा, आम्ही अमुक ठिकाणी बसलोय नारायणदेव मंदिरामध्ये, येता का? म्हटलं एवढं तातडीने, हो यावंच लागते. बलिराम दादा आले. म्हटले बलिराम दादा, आम्ही असा निर्णय घेतलाय, तुमच्या भावाचा आम्हाला भयंकर त्रास होतो. काय त्रास होतो म्हणे? आम्हाला तो राज्य देत नाही, त्याच्यावर राज्य आलं का तो आपलाच खेळतो, तोच रिकामा होतो. आणि तो आऊट झाला का मग तो संपला डाव, का रडीचा डाव खेळतो म्हणे. बर म्हटलं आमच्या बाबतीत सोडून द्या, तुमच्या बाबतीत सुद्धा तसंच करतो. तुमच्या बाबतीत काय करतो? म्हटले हे पहा ना, परवाची गोष्ट. काय परवाची गोष्ट? कृष्णाने माती खाली. पण तो काय म्हटला, भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय म्हटला? बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा. आता मला सांगा, बलिराम दादाला एवढं प्रूफ केलं का तुम्ही एवढं त्यांना सांगितलं का, आईला सांगितलं का हा खोट माती खातोय. माती खात असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा माती खातोय. आणि मग आईला त्या ठिकाणी सत्य करून द्यायला काय म्हणतो, बलिराम दादा खोटं बोलतो. मग बलिराम दादाला त्या ठिकाणी गळी उतरवलं. म्हटलं होणार आहो, मला सुद्धा तोंडाव पाडलं त्यांनी. मग काय नाही, मग बलिराम दादा म्हटला पेंद्या तू जसं म्हणाल तसं. घरचा तर माणूस फोडला ना, फोडायला सुद्धा अक्कल लागते महाराज. यासाठी कृष्ण नीतीचा अभ्यास करावा लागतो. माणूस फोडला. बलिराम दादाला सांगितलं आत्ताच मेसेज टाईप करा, सगळ्या गोपाळांना सांगा उद्या सर्वांनी कदंब वनात जमायचे, धेनू वनात कोणी जायचं नाही. भगवान परमात्म्याला मेसेज गेला नाही पाहिजे. मेसेज सर्वांना टाईप करून पाठवला. टाईप करून पाठवल्यानंतर इकडे भगवान परमात्मा सकाळी उठल्यानंतर स्नान झालं. स्नान झाल्यानंतर आईने काही शिदोरी दिली यशोदा मातेने. आणि यशोदा मातेने शिदोरी दिल्याच्या नंतर भगवान परमात्मा त्या असणाऱ्या आसनावर गोपाळांची वाट पाहू लागले. घड्याळाकडे पाहतात 8 वाजले. अरे दररोज नित्य नियमाने येणारे 8 वाजता गोपाळ का येत नाही? दरवाजापर्यंत जायचे, पुन्हा पाठीमागे यायचे. गायांपर्यंत जायचे, पुन्हा पाठीमागे यायचे. मग उजव्या खिशामध्ये मोबाईल होता, तो मोबाईल काढला बाहेर. मोबाईल बाहेर काढला, व्हॉट्सअप उचकलं. अरे व्हॉट्सअपला मेसेज पण नाही, काहीच नाही. म्हटलं कॉल नाही, काय नाही. 9 वाजले. 10 वाजता योगा म्हटलं आता थांबून उपयोग नाही. गायांना घेतल्यानंतर रोजच्या धेनू वनात भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायांना घेत आले. धेनू वनात आल्यानंतर धेनू वन रिकामं दिसलं त्यांना. म्हटलं अरे काय आज सुट्टी आहे, बालगुडीची यात्रा आहे, त्याच्यामुळे सुट्टी का काय कळा ना. पण भगवान परमात्मा नित्याच्या जागेवर येऊन बसल्याच्या नंतर योगा बराच वेळ झाला. 11 वाजले.
म्हटले आता 11:15 वाजलेत, 11:30ला संपवायचे. 11:15 वाजले, म्हटले काय येईना काय येईना. म्हणून भगवान परमात्म्याने इकडे तिकडे, आता भगवान परमात्म्याला गोपाळांशिवाय करमायचंच नाही. भगवान परमात्मा कदंबाच्या झाडावर चढले आणि कदंबाच्या झाडावर चढून पाहतात हे सगळे गोपाळ पुढं कदंब वनामध्ये. देवाच्या लक्षात आलं, काय रे गोपाळांनो, अरे मला एकट्याला टाकलं, तुम्ही तिकडे गेले. सर 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 त्या झाडावरून खाली आले. खाली आल्याच्या नंतर सगळ्या गायींना हुसकत हुसकत चला 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 म्हणत आणि मग हाका मारू लागले, पेंद्या वडजा वाकड्या, का रे मला एकट्याला टाकलं तुम्ही. लांबूनच हाका मारू लागले, लांबून ही हाक त्या पेंद्याने ऐकली आणि सगळ्यांना सांगितलं, सावधान सावध सावध, येत आहे तो, कोणी काही बोलायचं नाही म्हटलं त्याच्याशी, पाहायचं देखील नाही, तुम्ही तुमच्या कामामध्ये राहते, पाहायचंच नाही. भगवान परमात्मा गायींना जवळ घेऊन आले आणि जवळ या अंतरावर येत असताना पेंद्या काय त्यांच्याकडे लक्ष देना, वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा शुभमंगल कोणी त्याच्याकडे पाहिना भगवान परमात्म्याकडे. आणि न पाहता त्या ठिकाणी मग भगवान परमात्मा पेंद्यापाशी आले. का रे पेंद्या, आणि मेसेज तरी करायचा, निरोप तरी पाठवायचा. म्हटले मी नसतो का आलो. आणि मग तेवढ्यात पेंद्यानी यलगार पुकारला. पेंद्याला राग आला आणि राग आल्यानंतर, हे कृष्णा हे काना पाठीमागो पाठीमागो येऊ नको. कानोबा 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 रे कानोबा निवडी आपुली गोदने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोदने. रे कानोबा निवडे आपुली गोदने. कानोबा रे कानोबा निवडी आपुली गोदने. कृष्णा हे काना पाठीमाग पाठीमाग पाठीमाग, गाई तुझ्या पाठीमागे गे, तू वेगळा आम्ही वेगळे, तू तुझा आम्ही आमचे, तू वेगळा तुझा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. अरे पेंद्या झालं काय, झालं काय नेमकं, तू सांगू नको म्हणे, तू पाठीमाग हो 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 पाठीमाग हो. पहिला एखाद्या माणसाला जर बाजूला करायचं ही भाषा वापरावी लागते. कृष्णा हे कृष्णा पाठीमाग हो पाठीमाग, येऊ नको जवळ येऊ नको, पाठीमाग दाम पाठीमाग. अरे झालं काय, अरे काय. पेंद्या म्हटलं, अरे तोंड वरती करून विचारतो का आम्हाला झालं काय, काय तुझ्या किती करण्या किती 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 खोटं बोलतो म्हणे, किती किती त्या ठिकाणी आम्हाला भोगावं लागतं. म्हटलं काय झालं, म्हटले परवाचाच प्रसंग. काय प्रसंग, म्हटले 5 पोळ्या 3 भाकरी एकदा कानवला एक पुरी आम्हा धाडिले वनमाळी. तो सांगू लागला पेंद्या, अरे आमच्या घरचे आई वडील आम्हाला चांगलं चांगलं खायला देतात आणि चांगलं चांगलं खायला देत असताना आम्हाला गाया वळायला पाठवतो तिकडं आणि आमच्या चांगल्या चांगल्या शिदोरी खाऊन टाकतो. म्हटलं एवढंच, किती खोटारडा रे म्हणे, आमच्या घरची लोक चांगलं चांगलं खायला देतात आणि मग तू एक म्हणून सांगू का, आता चोरी पकडल्यानंतर माणूस काय शांत राहतो का. महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा खालीच पाहू लागले ते पेंद्याच्या. पेंद्या अरे असं काय करतोस तू, अरे जाऊ दे म्हटले, चल माझ्याकडून चोरी झाली ना, ते नंद बाबा माहिती तुला, नंद बाबा कोण, ते तुझं म्हातारं. म्हाताऱ्याचं काय सांगतो म्हणे, अरे म्हातारं परवा तुझा मोरा नावाचा बैल चुकला, मुरा नावाचा परी अशी सारंग दरा, तुझा बैल चुकला मोरा सांगू गेलो तुझ्या दारा आणि दारी बसला होता म्हातारा. आता तुझं म्हातारा ते घरी बसलो होतो, कोण नंद बाबा. त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे, ताक घेता का दूध घेता का लस्सी घेता, काहीतरी विचारायला पाहिजे ना. एवढं गायी त्या ठिकाणी आम्ही वळून आलो, तुमचा बैल चुकल्याला तुम्हाला सांगायला गेलो, तर ते काठी घेऊनच आमच्या पाठीमागं लागलं. काय सांगतो म्हाताऱ्याचं कौतुक म्हणे, नंद बाबाचं काय कौतुक. मग भगवान परमात्मा म्हटले, आता नंद बाबाचा वशिला कमी पडला, आईचं सांगू म्हटले. आईचं सांगितल्यानंतर भगवान परमात्मा, कोण यशोदा तुझी म्हातारी. अरे म्हातारीचं काय सांगतो म्हणे, म्हातारी आम्ही घरी गेलो, घरी गेल्यानंतर आम्हाला शिव्याच द्यायला, शिव्या देती तुझी आई, शिव्या देती तुझी आई. मग गाई तुझ्या, तू तसा, तुझे म्हातारा तसं, तुझी आई तशी आणि तू तसा, तू तुझा वेगळा आम्ही आमचे वेगळे, तुझा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, कारण आम्हाला वेगळं करू नका. भगवान श्रीकृष्ण परमात्मा काकुलतीला येतात. हा भंगाचं पहिलं. काकुलती येतो हरी हरी, काकुलती येतो हरी हरी, काकुलती येतो हरी हरी, काकुलती येतो हरी हरी, काकुलती
मला बाजूला करू नका क्षणभरी निवडिता. का तुमची मला सवय लागलेली बरं का. का तुमची सवय लागली. आता सवयीचा विचार करायला बराच वेळ गेलेला आहे निघून. तुमची मद लागली सवय ठाईचे नवे नवगडी. तुम्ही नवीन गडी नाही माझ्यासाठी, पूर्वीचेच आहात. इथून पागल जे जे अवतार झाले त्या सगळ्या अवतारांमध्ये त्या ठिकाणी तुम्ही होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. का तुमची मला सवय लागली, तुमची मद लागली सवे ठाईचे नवे नवगडी. भगवान परमात्मा हात जोडतात. जोडता जोडता एखादी व्यक्ती जर ऐकत नसेल तर थोडं वेगळं ना आवडती. मी जरी त्यांना आवडत असलो तरी ते मला आवडत नाहीत. आणि मग अशा प्रकारे मग ते जरी नाही आवडत असली तर अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात भाविके त्यांची आवडी मोठी. भाविके त्यांची आवडी मोठी. भाविके त्यांची आवडी मोठी. भाविके त्यांची आवडी मोठी. तुका म्हणे जीवे घाली मिठी. तुका म्हणे मिठी घाली जीवे. आ तुमची मज लागली सवे. तुझी मज लागल सवे. आ ज्ञानेश्वर माऊली. विठोबार कुमार. आ माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम. ऐसे दे प्रेमा का. ऐसे दे प्रेमा का. माझी वाणी तुझे वर्गे गुण नाम. ऐसे दे प्रेम काय गा. ऐसे दे प्रेम काय गा. साधू संतांनी घालून दिलेल्या मार्गावर आज हा सर्वांच्या समस्त ग्रामस्थ मंडळी भालगुडी आणि भालगुडीच्या माध्यमातून हा या ठिकाणी काला संपन्न होते. सुरुवातीला सांगून गेलो काला वेगळी खिचडी वेगळी. साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्या साधू संतांच्या मार्गावर आपण चालत काम करतो. त्या साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्यांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली. हा काल्याचा महाप्रसाद स्वर्गाधिक लोकांना सुद्धा दुर्मिळ असणारा. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा तेव्हा तुला म्हणे वैकुंठ तो काला दुर्लभ विशेषा लाभ संत संगे. हा असणारा काला तो दुर्लभ असणारा प्रसाद तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. हा या काल्याचं चिंतन करत असताना हा हरिनामाचा खिचडी काला आहे. काला 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 हरिनामाचा खिचडी काला हा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित. या ठिकाणी आता बोलायसाठी बरंच आहे. एक चरण सोडून एक सोडावलं आणि 3 सोडून दिले. हा मिलेंगे. असो झालेली सेवा ग्रामस्थ मंडळांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. या ठिकाणी महिला वर्ग पुरुष वर्ग वेळ झालेला आहे भरपूर. सगळी प्रेमाची मंडळीत कोणाचं नाव घेत नाही. गोरक्षनाथ महाराज आहेत. वारकरी संप्रदायाचे भूषण आमचे बबन महाराज या ठिकाणी उपस्थित. दोन्ही मृदंगवादक शिंदे महाराज सर्वांच्या वतीनं अनेक या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. विठ्ठल आमचे लक्ष्मण सरपंचांनी कालच फोन केला. म्हटलं लवकर या वेळेत येतो. सगळी पदाधिकारी मंडळी आपले पवित्र स्थान आणि या ठिकाणी येण्याचे योग प्राप्त झाला. आमचे परममित्र लहू शेठ गायकवाड लई शेठ साठे आणि आमचे बंडू सरपंच परममित्र यांचे सर्व भजनी मंडळ आमचे संदीप शेठ असतील ही सगळी मंडळी साठे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करतात. अधिक न वेळ घेता सर्वांचे या ठिकाणी दिंडी क्रमांक 96 सर्व वारकऱ्यांचं पायी दिंडी सर्वांचं मी स्वागत करतो. आणि झालेली सेवा प्रभू नारायण देवा चरणी चरण. विठ्ठल जय जय
आरती घ्यायची झाले समाधान तुमचे आता उठावे Amen.